आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे। रांजण गावामध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली असून एका महिलेसह तिच्या 2 मुलांची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले। तिघांचेही अर्धवट अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। पुण्यातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर रांजणगाव जवळ खंडाळी गाव आहे। या गावाच्या परिसरात महामार्गापासून 200 मीटर अंतरावरील मोकळ्या मैदानात 3 मृतदेह अर्धवट अवस्थेत आढळून आले। रविवारी 25 मे सकाळी 11:30च्या सुमारास ग्रामस्थांना हे मृतदेह दिसले। हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली। त्यांनी पाहणी केली असता हे मृतदेह एक महिला आणि 2 मुलांचे असल्याचे निदर्शनास आले। तिघांचेही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष इतके असून एका मुलाचे वय 3 ते 4 वर्ष तर दुसऱ्या मुलाचे वय 2 ते 3 वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या तिघांचा खून करून त्यांना जाळण्यात आले की जिवंत जाळून त्यांचा खून करण्यात आला, याचा उलगडा शवविच्छेदनानंतर होण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासायला सुरुवात केली असून पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची माहिती घेतली जात आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।